इंडियन आय टी सेक्टरमध्ये ना एक मोठा प्रॉब्लेम आहे. सगळेजण काय विचार करतात की आपल्याला फक्त सर्व्हिसेस द्यायच्यात. ओके, तर त्याचं एक एक्झाम्पल आणि एक स्टोरी आहे ती तुम्हाला सांगतो मी. तर त्या स्टोरीमधून तुम्हाला क्लिअर होईल की जे आपलं मॉडेल आहे सर्व्हिस बेस्ड मॉडेल ते लवकरच मला वाटते संपून जाईल. ठीक आहे, तर त्याचं एक बेस्ट उदाहरण आहे आणि एक एक्झाम्पल, एक स्टोरी आहे, ते तुम्ही ऐका. ते एक विशाल सिक्का नावाचा एक माणूस होता. ठीक आहे, तो CEO होता इन्फोसिसचा. तर त्यांनी ओपन AIमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं ठरवलं. त्यावेळेस ती कंपनी खूप इनिशियल फेजमध्ये होती, स्टार्टअप होती. तर ती कंपनी त्याला दिसली की बाबा ही कंपनी AIमध्ये इन्व्हेस्टमेंट करत आहे. ही कंपनी रिसर्च अँड डेव्हलपमेंट, AIचं रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये करत आहे आणि ती कंपनीचं फ्युचर, AIचं फ्युचर खूप जास्त आहे. ठीक आहे, येणाऱ्या काळामध्ये हे त्याला समजलं. आणि ते जे प्रपोजल आहे ते त्यांनी त्याच्या ज्या कमिटी मेंबर्स, बोर्ड डायरेक्टर्स वगैरे असतात त्यांच्यासमोर ते मांडलं. ठीक आहे, तर हे मांडल्यानंतर त्या कंपनीनी विचार केला की बाबा आपलं मॉडेल तर आहे सर्व्हिस बेस्ड. ठीक आहे, आपण काय करतो, दुसऱ्या कंपन्यांना सर्व्हिस देतो. इथून इंडियामध्ये जे चीप लेबर्स आहेत ते आपण हायर करतो आणि तिथून आपण आउट ऑफ लाईक US किंवा मग UK, US बाहेर आपण त्या सर्व्हिसेस देतो. सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिसेस देतो आपण. ठीक आहे, सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. तर ह्या मॉडेलमध्ये जे इन्व्हेस्टमेंट आहे R&Dमध्ये ते करणं या 2014मध्ये त्याला खूप मुश्किल वाटलं इन्फोसिसच्या मॅनेजिंग डायरेक्टर कमिटीला. ठीक आहे, तर त्यांनी ते प्रपोजल रिजेक्ट केल्यानंतर तो विशाल सिक्का आहे त्याला खूप वाईट वाटलं. तो म्हटलं यार मी एवढं सगळं तिथून रिसर्च केलं, कंपनी फाइंड केली, सगळं त्यांच्यासोबत बोललो इन्व्हेस्टमेंटसोबत आणि त्या ओपन AI कंपनीसोबत, आणि हे सगळं रिजेक्ट झालं. ठीक आहे, तर तो खूप नाराज झाला. तो निघून गेला तिथून. निघून गेला म्हणजे तो रिझाईन केलं त्यांनी इन्फोसिसमधून. तर त्याच्यानंतर तो स्वतःची कंपनी टाकली त्यांनी आणि आता त्याची कंपनी खूप मोठी आहे, AIमध्ये खूप मोठं रिसर्च करत आहे. ठीक आहे, तर ही झाली एक गोष्ट. या गोष्टीमधून काय समजतं आपल्याला, ठीक आहे, की जे सर्व्हिस बेस्ड कंपन्या आहेत, ठीक आहे, तर त्या कंपन्या लवकरच मला वाटतं की त्यांना एकदम GCC जे आहेत, जे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स जे आहेत, ते लवकरच त्या सर्व्हिस बेस्ड कंपन्यांना खाणार आहेत. हे कशामुळं म्हणतो आहे माहिती आहे का मी? कारण की तुम्ही बघा, जी कंपनी R&Dमध्ये इन्व्हेस्टमेंट करत नाही, ठीक आहे, जी कंपनी ओन्ली सर्व्हिसेसमध्ये त्यांचं नाव आहे, ओन्ली सर्व्हिसेस देते, ती कंपनी लवकरच मला वाटते की त्याचं काही भविष्य मला दिसत नाही आहे पुढं येणाऱ्या काळामध्ये. तर तुमची कंपनी जेव्हा तुम्ही अप्लाय करताल कंपनीला, तर हे बघून करा की आपल्याला स्टार्टअपमध्ये जॉईन होता येईल का, किंवा एखादी प्रोडक्ट बेस्ड कंपनीमध्ये जॉईन होता येईल का. तर त्याच्यामुळे काय होईल, तुमचं बेस आहे किंवा मग तुमचं जे इनिशियल फेजमध्ये जे डेव्हलपमेंट पाहिजे, इनिशियल फेजमध्ये जे तुम्हाला लर्निंग पाहिजे, ते तुम्ही एकदम व्यवस्थितरित्या करू. जे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स असतात ना, त्याचा आपण कन्सेप्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. ते ॲक्च्युली काय करतात आणि त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती आपण घेऊया. ओके, नेक्स्ट व्हिडिओमध्ये. स्टे ट्यून. बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.